आजची ही पत्रकार परिषद यासाठी म्हणून घेत आहोत। मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान दिनांक 30 जानेवारीला राष्ट्रमाता मा जिजाऊंना अभिवादन करून सिंदखेड राजा बुलढाणा येथून सुरू झाले होते आणि या अभियानामध्ये माझ्या समवेत सुरुवातीपासून जे 30 लोक होते आणि नंतर वेगवेगळ्या पद्धतीने त्या विधानसभा आणि लोकसभांमधून लोक आम्हाला जुळत गेले आणि वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा सुरू झाल्या। या अभियानामध्ये आम्ही सुरुवातीला 11 लोकसभा निश्चित केल्या होत्या ज्या बुलढाण्यापासून पुढे होत्या, परंतु आता आम्ही एकूण 13 लोकसभा बाबा हात सांभाळा तुमचा, पंख खात जाईल, पंख बंद करा। एकूण 13 लोकसभा 34 विधानसभा आणि तब्बल 1100 पर्यंतची सर्कलची गावे आणि 8 ते 10 लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचा जो आमचा संकल्प होता तो आम्ही पूर्णत्वाला नेऊ शकलो। या संपूर्ण अभियानामध्ये आम्ही बुलढाणा आणि लोणार इथून येत असताना लोणारचा समृद्धी महामार्गाचा आणि तिथल्या लोकांनी त्यांचे जे प्रश्न मांडले की जर समृद्धी महामार्ग 38 किलोमीटर फक्त लोणारपासून जवळून गेला असता तर त्या लोकांचे पर्यटन उद्योगाचे अनेक मार्ग मोकळे झाले असते आणि 50,000 लोकांना तिथे उद्योग मिळाला असता, परंतु समृद्धी महामार्ग बनवताना त्याचा रूट व्यवस्थित निश्चित केला गेला नाही। त्याच्या पुढे रिसोड मोप इथे सिडनेटमध्ये काम करणाऱ्या बायका आहेत ज्या पालेभाज्यांच्या बीजांचा प्रक्रियात्मक उद्योग करतात। अवकाळी पावसामुळे त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यात ना त्यांना कुठली नुकसान भरपाई मिळाली ना त्यांचे पीक विमे त्यांना मिळाले। या सगळ्या बायका शिवसेनेशी संबंधित नसलेली ही मंडळी आहेत जी तिथे आमच्या पब्लिक डोमेनमध्ये ते सगळे व्हिडिओ आहेत की उद्धव साहेबांच्या काळामध्ये आम्हाला 2 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी काहीही कुठलाही कागद न मागता मिळाली, मात्र आम्हाला आत्ता ना कर्जमाफी आहे ना नुकसान भरपाई आहे ना आम्हीच भरलेला पीक विमा आम्हाला मिळत आहे। ही त्यांची अडचण आहे। बिबा फोडणाऱ्या बायका पुढच्या भागामध्ये ज्या बायका फार उद्विग्न होऊन सांगत होत्या त्यांचेही व्हिडिओ आमच्या पब्लिक डोमेनमध्ये आहेत की शासन आपल्या दारीचा कार्यक्रम बुलढाण्यामध्ये झाला पण ना आमची घरकुल योजना झाली, ना श्रावणबाळ योजना, ना संजय गांधी योजना, ना आमच्या गावापर्यंत रस्ता आहे, ना आम्हाला पाणी आहे, ना या बायकांना कुठलंही विमा संरक्षण आहे। याच सगळ्यांचा विचार करता अजून जरा आम्ही जेव्हा पुढे येतो त्यावेळेला वाशिममध्ये कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक जी मंडळी फार तोंडावर आणि अदर दॅन शिवसेना ही मंडळी सांगत होती की या सगळ्यांमध्ये ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोयाबीनला भाव मिळावा, कापसाला भाव मिळावा म्हणून कृषी दिंडी काढली होती आणि 12,000चा भाव मागितलेला होता, तेच जेव्हा सत्तेत आले तेव्हा भाव 6,000। मात्र सन्माननीय पक्षप्रमुख ज्यावेळेला मुख्यमंत्री आणि त्यांचा काळ आहे एकमेव उद्धव साहेबांच्या काळात 11 ते 13,000 हा कापसाला भाव होता। सोयाबीनचा भाव हा 6,000पर्यंत गेलेला, पण आता ही सगळी माणसं शेतमालाला भाव नाही म्हणून 4,000 रुपये भाव सोयाबीनला तर 6 ते 6,500 रुपये भाव हा कापसाचा भाव आहे। ह्या सगळ्या मंडळींचे जे प्रश्न होते त्याच्यामध्ये 2014 साली DAP खताची बॅग 400 रुपयाला, 2014 साली DAP खताची बॅग 1400 ते 1700ला, मात्र कापूस आणि सोयाबीनचा भाव मात्र 4,000 आणि 6,000 हा जशाच तसा, म्हणजे उत्पादन खर्च वाढला पण या शेतमालाला मात्र भाव मिळाला नाही। आम्ही त्याच्या पुढे काही हिंगोलीमधल्या हळद पीक असणाऱ्या शेतकऱ्यांशी बोललो ज्यांना अवकाळी पावसाचा प्रचंड फटका बसलेला, पण याही लोकांचा पुन्हा पीक विम्याचा प्रश्न आहे। यांच्या कृषी मंत्र्यांच्या संदर्भाने कमालीच्या अडचणी आहेत। परभणीत ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आहे, इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद केला असता ॲग्रिकल्चरल कॉलेज असेल किंवा इथलं बी फार्मसीचं कॉलेज, म्हणजे मी सर आपल्याला आणि पत्रकारांनाही ही गोष्ट सांगितली पाहिजे की आम्ही जो सर्वे केला आणि जी माहिती घेतली आणि जेवढ्या लोकांना भेटलो, एका जिल्ह्यातनं एका वर्षी एका जिल्ह्यात साधारण 15 बी फार्मसी कॉलेज आहेत आणि एका जिल्ह्यातून साधारणतः एका वर्षाला एका कॉलेजमधनं 200 या न्यायाने 3,000 विद्यार्थी बाहेर पडतात। म्हणजे राज्यातून दर वर्षाला
1,20,000 विद्यार्थी बी फार्मसीचे बाहेर पडतात. मोजून 20 ते 25,000 विद्यार्थी मेडिकलचं दुकान टाकतात. बाकीच्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी अर्थात औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्यांमधून काम करावं लागतं. पण सगळ्याच्या सगळ्या कंपन्या गुजरातला पळवल्या गेल्या आहेत. आपण सत्तेत असताना जे मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट सन्माननीय नेते आदित्य सरांनी इथे MOU केला होता, तो अख्खाच्या अख्खा प्रोजेक्ट अहमदाबादला वळवण्यात आलेला आहे. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्ही इथं जे बी फार्मसी करणारे विद्यार्थी आहोत, आम्ही अहमदाबादला का जावं, आम्हाला महाराष्ट्रात ते उद्योग का मिळू नयेत. आम्ही बीडमध्ये आलो. सगळ्यात गंभीर, सगळ्यात भीषण आणि सगळ्यात वाईट अवस्था बीडमधली होती. थोडं शॉर्ट करा कारण जी. त्याचं प्रेस नाही, एक जिल्ह्याचं सांगते फक्त पटकन. खूप मोठा प्रवास. बीडमध्ये सगळ्या सुरेश कुटे आणि मल्टी स्टेटच्या ठेवीदारांनी ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे अशा लोकांना सरळ सरळ माफ केलेलं आहे आणि 3400 कोटी लोकांचे लुबाडून खाल्लेले आहेत. राजकीय नेतेही सगळ्या पक्षाचे त्याच्यात बरबटलेले आहेत. नगरमध्ये दूध विक्रेत्यांचा प्रश्न, जागेच्या ताबेमारीचा प्रश्न, पुढे शिर्डीमधला कांदा उत्पादकांचा प्रश्न आणि त्यानंतर इगतपुरी, नाशिक, कसारा, भिवंडी इथले धरण पण त्यांना प्यायला पाणी नाही, खडवली ब्रिजचा प्रश्न आहे. असे अनेक एक एक प्रश्न समजून घेत जेव्हा आम्ही कल्याणपर्यंत येतो तेव्हा कल्याणचे वकील असं सांगतात, ठाण्याचे वकील सांगतात, महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त जो क्राईम रेट आहे तो सध्या भारतातला सगळ्यात मोठा क्राईम रेट महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्राईम रेट कल्याणमध्ये आहे. दर वर्षाला 3 ते 3.5 हजार बेल पिटिशन आणि त्याही 307, 323, 324च्या. थोडक्यात काय, एकूण परसेप्शन हे आहे या सगळ्यांमध्ये फिरल्यानंतर लोक महागाई, बेरोजगारी, कंत्राट भरती, पेन्शनर यावर बोलतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक परसेप्शन लोकांचं असं आहे की आमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे आणि आम्हाला पोलीस यंत्रणेबद्दल अजिबात आत्मीयता वाटत नाही की ते आमचा न्याय करतील. 35 दिवसामध्ये ही सगळी मंडळी माझ्यासोबत होती. याच्यामध्ये महेश पाटील सातारा, संभाजीनगर, जयेश वाणी जे अकोल्याला युवा विस्तारक आहेत, शंकर मिटकरी सांगोला सोलापूर, अंबाजोगाई तालुका प्रमुख, बालासाहेब शेप केज तालुका प्रमुख, अशोक जाधव जिल्हा प्रमुख, रत्नाकर शिंदे शहर प्रमुख, राजेश विभूते संपर्क, हे सगळी मंडळी सोबत होती. ही सगळी मुलं सिक्युरिटीची कामं करणारी जी युवा सेनेचे आहेत, ज्यांनी सगळी काळजी घेतली. आणि बाहेर अजून खूप लोक आहेत की जे त्या ठिकाणी आम्हाला सिक्युरिटी आणि त्या ठिकाणच्या सगळ्या व्यवस्था पुरवत होते. आणि या सगळ्यांमध्ये ज्यांनी मोठ्या सभा घेतल्या त्यातल्या ज्या निवडक ज्या 4 सभा, त्यातली एक सभा रिसोडची गोपाळ बशिरे आहेत तिथे, लोणारची गोपाळ बशिरेंची सभा फार चांगली झाली तिकडची. दुसरी अजून एक सभा महत्त्वाची झाली ती हिंगोलीची, विनायक भिसे आहेत. तिसरी सभा जी रुपेशदादा म्हात्रेंकडची भिवंडीची, फार चांगली सभा झाली सर. सभा सगळीकडे चांगल्या होत आहेत आणि ठाणे आणि कल्याण राज्यभर फिरतो त्याच्यात सगळीकडे सभा जोरातच होत आहेत आणि रिस्पॉन्सही चांगला आहे. सो आपल्या सगळ्यांच्या जी मी पहिलं तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सुषमाताई तुम्हाला खास धन्यवाद, अस्मिताताई तुम्हाला पण धन्यवाद. कारण तुम्ही ज्याला आपण एक शब्द आहे तो शब्द नुसतं बोलण्यापुरता असतो, करण्यासाठी कोणीच त्याच्यात जात नाही. तो म्हणजे तळागाळातला कार्यकर्ता, तळागाळातला नागरिक, शेवटचा माणूस. त्या शेवटच्या माणसापर्यंत नुसत्या घोषणा पोचतात, राज्यकर्ते पोचत नाहीत. आणि तुम्ही तिथूनच सुरुवात केली. जेव्हा एखाद्या गोष्टीच्या पायालाच धक्का लागतो तेव्हा ते शिखर असतं ते कोसळतं. ह्यांचं शिखर जे आहे ते सगळं खोट्यावरती आधारित आहे. आणि तुम्ही एकूण सुषमाताई, मी तुम्हाला मध्ये थोडंसं थोडक्यात घ्यायला सांगितलं कारण परत प्रेसची त्यांच्या वेळेची मर्यादा आहे. एकदा आपण व्यवस्थित सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांचं पण शिबिर घेऊन या सगळ्या गोष्टी सांगू, कारण या जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत. जनतेच्याच गोष्टी जनतेपर्यंत पोचत नाही. याचं कारण असं की जाहिराती मोठ्या प्रमाणावरती होत आहेत आणि लोकांना असं वाटतं की एखादी योजना, जसं पंतप्रधानांचा फोटो लावला आणि 50 कोटी लोकांना फुकट घरं दिली, आपल्याला असं वाटतं किंवा तिथल्या लोकांना असं वाटतं की माझ्या गावात नाही पण सरकारची जाहिरात म्हणजे देशात इतरत्र झालं असेल. वास्तव पाहिलं तर कुठेच झालेलं नसतं. आणि एकूण आता जे काही वातावरण आहे, मी सगळीकडे तुमच्यासारखं मी पण सगळ्यांशी बोलत असतो, भेटत असतो, विविध क्षेत्रातील विविध थरातील लोकांशी बोलतोय. सगळेजण नाराज आहेत, सगळेजण वरपासून खालपर्यंत नाराज आहेत. त्याच्यात मी अंधभक्त धरत नाही, कारण त्यांना डोळे असून दृष्टी नाही असंच म्हणावं लागेल.
असे हे अंधभक्त ते सोडून द्या. पण नाहीतर उद्योगपती आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, सगळ्यांमध्ये एक असंतोष आहे आणि तरी देखील त्यांचा असं थोडासा समज केला जातोय की काय करणार, पण ईव्हीएमनी हे जिंकू शकतात. मला आता अशी एक भीती वाटते की ईव्हीएम हे काही करू न करू, पण जनतेत असं एक गैरसमज पसरवला जातोय की जिंकत आहेतच पण जिंकत नाही आहेत. कारण आता तुम्ही वस्तुस्थिती सांगितली, वस्तुस्थिती पाहिली. जर दुर्दैवाने ईव्हीएमचा घोटाळा करून जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल, देशात मोठा असंतोष येईल. कारण हा शेवटी जनता हा सगळ्यात लोकशाहीतला मोठा घटक असतो. क्रांती म्हणतात ते मी अनेकदा सांगितलेले, क्रांती नेते नाही करत, क्रांती जनता करते. आणि जनतेच्या मनाविरुद्ध जसं आता चंदीगडमध्ये त्यांनी प्रयत्न केला, अगदी काल परवाकडे कुठे हिमाचल तिथेही प्रयत्न केला. म्हणजे तोडा फोडा झोडा तुरुंगात टाका आणि राज्य करा, हे जास्त टिकणार नाही. आणि जर जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा घोटाळा करून हे जिंकले तर देशामध्ये मोठा असंतोष हा भडकेल आणि मला त्याची चिंता वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जनतेच्या सोबत आहोत, जनतेला आपल्याबद्दल विश्वास आहे, ते फार मोठं आपल्या आयुष्यातलं भांडवल आहे. एकूणच काल सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाने मला वाटतं की 95 का 155 जणांची यादी जाहीर केली. 34 घराणेशाहीतले नाही, ते घराणेशाही तर भाग वेगळा, पण मला एका गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटलं की अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला, मोदीजी असतील, अमित शहाजी असतील, यांची नावं सुद्धा मी जेव्हा ऐकली नव्हती त्यावेळेपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकलंय आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं मुंबई पुणे रस्ता, हे विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं. अशा माणसाचं नाव पहिल्या यादीत नाहीये, पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून आरोप केले होते त्या कृपाशंकर सिंगाचं नाव आहे. ही आजची भारतीय जनता पार्टी आहे. आणि अशी जर का लोक जर उद्या त्यांच्या विजयाची छाती ठोक गॅरंटी, आता काय झालेलं आहे, या गेल्या 10 वर्षात अनेक शहरांची, अनेक योजनांची, जुन्या योजनांची नावं पण बदलली, ती पुन्हा त्यांच्या नेत्यांच्या नावानुसार केली. काही रेल्वे स्टेशनची नावं बदलली, काही शहरांची बदलली. तसंच मला असं वाटतं की आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालेलं आहे. पूर्वी ज्याला आपण जुमला म्हणायचो त्याला आता यांनी गॅरंटी असं नामकरण केलेलं आहे. तर ह्या जुमलेबाज गॅरंटीच्या विरुद्ध जनता मला नाही वाटत पाठी जाईल. आणि तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो, कारण तुम्ही आज इकडे आलात. हा काही साधा प्रवास नव्हता. तुम्हाला सुषमाताईला मी आधी सांगत होतो की सुषमाताई तुम्ही पायी वगैरे चालू नका, जा सभा घ्या, पण झोपड्या पण टाका. पण त्या झोपड्यानंतर काढल्या की आता नाही तर तिकडे लोक परत राहिले. आणि नाही, तुमच्या झोपड्यांची पुन्हा जाहिरात व्हायची, प्रधानमंत्री आवास योजना. देखो सुषमाताई को घर दिया की नाही दिया. तर ही वस्तुस्थिती तुम्ही केली आणि त्यांना त्या लोकांना धीर दिला. नाहीतर असहाय्य लोक आहेत, त्यांच्या सहनशीलतेचा अंत होण्यापूर्वी त्यांना आपल्यासाठी लढणारा कोणतरी आहे हा विश्वास तुम्ही दिला, त्याच्याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो. आणि मला खात्री आहे हा सगळा प्रवास हा केवळ तुमचा नाही आहे, तर आपल्या भारतीय लोकशाहीचा प्रवास आहे. ही लोकशाही कोणत्या दिशेने चाललेली आहे, लोक काय म्हणतायत आणि प्रत्यक्षात काय होते. तर हा प्रवास फुकट तर नक्की जाणार नाही. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या त्याच्याबद्दल मला एक माझं तर म्हणणं की एकदा तुम्हाला वेळ देऊन तुम्ही नीट चांगल्यात एक जिल्ह्याप्रमाणे एक टिपण करून द्या. साधारणतः मी तिथल्याच जाईन मी, कारण मी तर जाहीर सभेत विचारतो की आपण केलेली कर्जमुक्ती शेतकऱ्यांना विचारतो तुम्हाला मिळाली की नाही, संकटाच्या काळामध्ये केलेली मदत तुम्हाला मिळाली की नाही, कारण मी खुल्ला विचारतो. तर ते सगळेजण सांगतात. आणि नंतर आता आजच सकाळी मी बघितलं नितीन देशमुख पण आपले एक यात्रा करतात अकोल्यामध्ये. त्यांच्या सभेत एका शेतकऱ्याने ओरडून सांगितलं की आपल्या यात्रेमुळे आम्हाला अमुक मिळालं. तर ह्या यात्रा आणि जनतेचा रेटा हा खूप मोठा असतो. त्याच्यासमोर किती मोठा हुकुमशहा असला तर तो टिकाव धरू शकत नाही आणि तो यावेळेला टिकण्याने मला खात्री आहे. तुम्हाला परत एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आता हा एक पायी प्रवास केला, आता हा असा प्रवास आपल्या महाराष्ट्राचा दिल्लीच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. त्याचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.